काय सांगाल? काल अनिल शेठ पाटील यांनी तुमच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले, याबद्दल काय सांगाल? आटपाडी नगरपंचायतवरती भारतीय जनता पार्टीची सत्ता आली आणि जे अहंकारामध्ये डुंबत होते अशा नेते मंडळींना आमची सत्ता आल्यामुळं आणि विशेषतः मी आदरणीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब, आदरणीय अमरशे बापू देशमुख, ब्रह्मानंद शेठ पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक सामान्य कार्यकर्ता म्हणून या आटपाडी शहरानं मला नगराध्यक्षपदाची संधी दिलेली आहे। आता विरोधकांना आज तालुका पंचायत असेल, जेडपीमध्ये ते म्हणतात आम्ही बाजी मारली, मैदान मारलं, पण आटपाडी शहर म्हणजे तालुक्यातल्या सर्व प्रशासकीय असेल महत्त्वाच्या कार्यालयांचं मुख्य केंद्र आहे आणि ही केंद्र त्यांच्या हातातून निसटल्यामुळं त्यांच्या मनामध्ये एक शल्य बोचते, ते जणू काही सत्यविना माशेची तडफड होते अशी त्यांची अवस्था झाल्या आणि त्यामुळं जो तो उठतो या नगरपंचायतीवरती बेताल आरोप करतो। नुकतेच आता हे झाले नवीन पाटील, परवा आदरणीय सन्मान्य तालुक्याच्या नेत्यांनी सुद्धा इथंच कार्यक्रम झाला आणि त्यांनी सुद्धा वक्तव्य केलं की नगरपंचायतच्या कारभाऱ्यांनी शासनाचा निधी माघारी घालवण्याचं महापाप करू नये। तर मला वाटतं त्यांचा पंचायत समिती जेडपीचा अभ्यास भरपूर असेल, परंतु नगरपंचायतचा अजून त्यांनी अभ्यास अधिक केला असता तर बरं झालं असतं।